बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड संपूर्ण स्टोरी। महाराष्ट्रभर बीड जिल्ह्याच्या मत्साजोग तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड हे प्रकरण गेल्या महिन्याभरात प्रचंड चर्चेत आहे। 6 डिसेंबर शुक्रवार रोजी मत्साजोग येथे पवनचक्की कार्यालयात सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आणि त्यांचे इतर सहकारी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा तिथे ड्युटीवर असणारा वॉचमन त्यांना आत जायला परवानगी देत नव्हता, म्हणून सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी त्या वॉचमनला मारहाण केली व शिव्या द्यायला सुरुवात केली। ही बातमी जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर पडली तेव्हा ते गडबडीने आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या कार्यालयामध्ये गेले। आरोपी सुदर्शन घुले व त्यांचे सहकारी जेव्हा मारहाण करत होते तेव्हा संतोष देशमुख यांनी त्यांचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। याच गोष्टीचा राग आणि झालेला अपमान याचा बदला घेण्यासाठी आम्हीच त्या सरपंचाचं अपहरण करून खून केला अशी कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे। पण संतोष देशमुख यांना मारण्यासाठी त्यांची मदत कोणी केली, जो की सरपंचाचा जवळचा होता, हे आपल्याला या व्हिडिओतून पुढे समजेलच। 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। तेव्हापासून सरपंचाच्या गावातील एका व्यक्तीचं खोलवर काहीतरी कनेक्शन आहे असं म्हटलं जात होतं आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून संतोष देशमुखचा जवळचा मित्र होता। त्यानेच संतोष देशमुख कुठे आहेत, कुठून निघतायत, कुठे जात आहेत ही सगळी माहिती मारेकऱ्यांना दिली होती। हा मित्र नेमका कोण, चला जाणून घेऊया। बीडमधील मत्साजोग गावाचं नाव अनेक वेळा बातम्यांमध्ये आलं आहे, हे फक्त सरपंच संतोष देशमुख यांच्यामुळेच। नेहमी बातम्या असायच्या गावाला पुरस्कार मिळाल्याच्या, बातम्या असायच्या गावात खूप चांगले बदल झाल्याच्या, बातम्या यायच्या त्या संतोष देशमुख यांच्या लोकप्रियतेचे। कारण त्या गावाचे पूर्ण चित्र बदलण्याचे श्रेय फक्त संतोष देशमुख यांना देण्यात येईल। पूर्ण गावाचा कायापालट त्यांनीच केला होता। आजही संतोष देशमुख यांचं नाव त्यांच्या गावात गाजत आहे, परंतु ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी। संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर त्यांची हत्यारे हत्या करून फरार झाली होती। त्यापैकी बरीच शोधाशोध केल्यावर संशयित काही जणांना आधीच ताब्यात घेतले गेले, तर काही जणांना आता 1-2 दिवसापूर्वी पुण्यातच अटक करण्यात आली। सरपंचांच्या हत्येत एकूण 7 जणांचा समावेश होता। त्या 7ही जणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। परंतु सरपंचाच्या हत्याकांडाच्या या कथेत आता एक वेगळेच नाव जोडले जात आहे, ते म्हणजे त्यांचा अगदी जवळचा मित्र सिद्धार्थ सोनवणे, जो मित्राच्या अंत्यविधीला सुद्धा आला होता। आपल्या मित्राची हत्या झाली आहे, आपल्या मित्राला न्याय मिळावा म्हणून वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये तो सहभागी देखील झाला होता। सिद्धार्थ सोनवणेचं काम होतं ज्या लोकांनी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं त्यांना वेळेवर योग्य ती माहिती देणे। चला, या सिद्धार्थ सोनवणेनं त्या हत्यारांना कोणती माहिती पुरवली होती आणि संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली होती, असे काय घडले की संतोष देशमुख यांचा जीव जाईपर्यंत त्यांच्या अंगावर नाचून त्यांना मारण्यात आलं। इतके दिवस होऊन सुद्धा सिद्धार्थ सोनवणेचं नाव या पूर्ण हत्याकांडात कसं काय आलं नाही, बघूया या व्हिडिओमध्ये। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या आत्याच्या मुलासोबत केज भरून मत्साजोगकडे येत असताना टोल नाक्याच्या पुढे अर्ध्या रस्त्यातच त्यांची गाडी अडवण्यात आली। गाडीसमोरील गाडीतून 5-6 माणसे खाली उतरून ते संतोष देशमुखच्या गाडीवर दगड मारू लागले। संतोष देशमुख यांना त्यांनी त्या गाडीतून बाहेर काढले। गाडी चालवणारा त्यांच्या आत्याचा मुलगा देखील काचा व दगड लागून जखमी झाला होता। त्या लोकांनी सरपंचाचं अपहरण केलं। गाडीत असणाऱ्या 7 जणांनी त्यांना मारहाण केली, त्यांच्यावर वार करण्यात आले, तरी देखील संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता, म्हणून त्यांच्यातीलच काही राक्षसी प्रवृत्तीच्या आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्या आणि निर्घृणपणे त्यांची हत्या केली। 3-4 तासांनी त्यांना त्या गाडीतून बाहेर फेकण्यात आले। त्यांच्या हत्येची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा त्यांच्या गावातील लोकांनी रस्ता रोको आंदोलन सुद्धा केलं। महाराष्ट्रातील अनेक नेते सुद्धा संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी पुढे आले।
सगळे लोक एकत्र येण्याचं कारण होतं संतोष देशमुख यांनी आपल्या गावासाठी केलेलं काम, त्यांचा मनमिळावू स्वभाव. संतोष देशमुख यांचे मूळ गाव बार्शी तालुक्यातील मत्साजोग. मत्साजोग हे त्यांच्या मामाचं गाव होतं. तिथे त्यांना त्यांच्या बाबांनी आणलं होतं. समाजसेवक म्हणून पुढे त्यांची त्या गावात ओळख झाली. ते 3 वेळा सरपंच म्हणून त्या गावात निवडून आले. सगळ्यात अगोदर ते जनतेमधून सरपंच झाले. त्यानंतर सदस्यामधून देखील त्यांची सरपंच म्हणून निवड झाली आणि पुन्हा तिसऱ्यांदा जनतेमधूनच ते सरपंच झाले. संतोष देशमुख सरपंच असताना त्यांनी गावामध्ये झाडे लावणे, साफसफाई करणं, स्वच्छता ठेवणे या सर्व बाबींमध्ये गावाला 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस देखील मिळवून दिलं होतं. आदर्श गाव म्हणून मत्साजोगचं नाव सर्वत्र घुमू लागलं होतं. तसेच संतोष देशमुख यांच्या आजूबाजूच्या गावांमध्येही गुणगान गायलं जायचे. त्यामुळेच तर त्यांच्या हत्येनंतर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या न्यायासाठी लोकांनी आंदोलनं केली होती. मत्साजोगसह आजूबाजूचे सर्व गाव एकत्र आले होते, कारण संतोष देशमुख हे सगळ्यांसोबतच कनेक्ट होते. पण त्यांच्याच गावामधील काही जवळच्या व्यक्तींनी म्हणजे त्याच्या मित्रांनी त्यांचा ठावठिकाणा, काय करताहेत, कुठे जाताय अशी सगळी माहिती आरोपींना दिली. बीडमधील गुन्हा शाखेच्या पथकाने कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे याला ताब्यात घेतलं. 9 तारखेला जेव्हा संतोष देशमुख मत्साजोगकडे येत होते तेव्हा सिद्धार्थ सोनवणे यांनी सुदर्शन घुलेला फोन करून माहिती दिली होती. एवढेच नाही तर संतोष देशमुखच्या अंत्यविधीला सुद्धा तो हजर होता. त्यांना न्याय मिळवण्यासाठीच्या आंदोलनांमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. आणि हाच सिद्धार्थ सोनवणे संतोष देशमुख यांचा खूप जवळचा मित्र होता, म्हणून त्यांच्यावर संशय घेण्याचा काही प्रश्नच आला नाही. आता यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सरपंच यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलनं करण्यात आली. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी घटनेचा तपास करण्यासाठी स्पेशल टीम देखील पाठवली. सरपंचाच्या हत्येचा तपास घेत असताना पोलिसांना एक माहिती मिळाली. जेव्हा संतोष देशमुख हे केजला गेले होते तेव्हा त्यांच्या लोकेशनची माहिती आरोप्यांपर्यंत कशी पोहोचली? कुणीतरी जवळच्या व्यक्तींनी ही माहिती त्या आरोपींपर्यंत पोहोचवली असेल. ही चौकशी करून त्यांचा शोध लावण्यात आला आणि तेव्हाच सिद्धार्थला ही गोष्ट समजताच त्या गावातून तो पसार झाला. सरपंचाची हत्या झाल्यानंतर 2च दिवसात सिद्धार्थ सोनवणे हा त्याच्या गावामधून पळून गेला. म्हणूनच जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सिद्धार्थ सोनवणे यांच्यावरचा संशय जास्त वाढला. पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रॅकिंगवर टाकला, परंतु सिद्धार्थ सोनवणे याने 5 ते 6 सिम कार्ड वापरून फेकले होते. तो सारखा आपले लोकेशन बदलत होता. पण अखेर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलं आणि त्यांनी कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे याला ताब्यात घेतलं. सरपंच संतोष देशमुख यांचा मित्र असलेला सिद्धार्थ सोनवणे याने सुदर्शन घुलेच्या मोबाईलवर फोन करून सरपंचाचे लोकेशनबद्दल माहिती दिली होती. हे आता त्यांच्या कॉल रेकॉर्डमध्ये समोर आले आहे. मित्रांनो, 6 डिसेंबर रोजी 2 गटांमध्ये मारहाण होत असताना सुदर्शन घुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही सुद्धा या सरपंचाला हुगडे करून मारू आणि त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करू असं म्हटलं होतं. पण त्यांनी व्हिडिओ व्हायरल करायचं सोडून त्यांना जिवंतपणीच मारलं आणि तेही त्यांच्याच मित्राच्या साथीने. एखाद्याचं नाव झालं, एखाद्याची प्रगती झाली किंवा त्याच्यामुळे आपली इज्जत गेली, आपल्याला नुकसान झालं, हा राग मनात धरून लोक अत्यंत चुकीची पावले उचलतात आणि कायमस्वरूपीसाठी आपलंच आयुष्य बर्बाद करून टाकतात. संतोष देशमुख यांना जिवंतपणे मारलं का? तर त्यांना बदला घ्यायचा होता म्हणून. त्याच्याच मित्राने त्यांचा घात केला. त्याचं लोकेशन या लोकांना दिलं. आज तोही गजाआड आहे. सत्य जास्त दिवस टिकत नसतं. आरोपींना केव्हा ना केव्हा एक दिवस शिक्षाही होतच असते. पण तुमच्या बदला घेण्याच्या भावनेत एका परिवाराने त्यांचा भाऊ, नवरा, मुलगा, बाप गमावला. एका गावाचे आदर्श व्यक्तिमत्व गमावलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यात राजकारण अजूनही लपले आहे का? की खरंच बदल्याच्या भावनेतच सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला किंवा अजूनही दुसरं कोणी सरपंच देशमुख यांच्या खुनाआड लपला आहे का?
तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. बाकी या व्हिडिओमधून जर तुम्हाला थोडीसुद्धा माहिती मिळाली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी एक महत्त्वाचं सांगायचंच राहिलं, जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तेव्हा त्यांच्या आत्याच्या मुलाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदवली. त्यावेळेस पोलिसांनी खूप टाळाटाळ केली. जर वेळीच पोलिसांनी ती तक्रार नोंद केली असती आणि सरपंच कुठे आहेत याचा शोध घेतला असता तर आज सरपंच संतोष देशमुख यांच्यासारखा देव माणूस आपल्यामध्येच राहिला असता. हे एक चांगलं व्यक्तिमत्व जगातून गेलं नसतं. परंतु कुठेतरी पोलिसांची देखील यात चूक आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.